पण इथे सुरुवातीलाच सौनक ऋषींनी सुतांना आशीर्वाद दिला, सुतम जानासी भद्रंते, आणि सांगितलं की हे सूतजी, आपण सर्व शंकेचं निरसन करणारे आहोत, आपण सर्व श्रेष्ठ आहात, ज्ञानी आहात, ज्ञानी आहात. तुम्ही म्हणता मनुष्यासाठी श्रेष्ठ काय आहे, श्रेष्ठ प्राप्तीचं साधन काय आहे, भगवानांनी किती अवतार घेतले, काय काय अवतार घेऊन काय काय कार्य केले, धर्माचं सार काय, आणि धर्म कोणाच्या शरणाला गेला. तर मनुष्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहे भगवान परमात्म्याचं भजन करणे. एक श्रेष्ठ काय आहे, भगवान परमात्म्याचं भजन करणे. आता भजन करणं हे प्राप्त कसं होईल, संत संगतीने, सत्संगाने. तिसरं म्हणता तुम्ही भगवानाने किती अवतार घेतले, भगवानाने 24 अवतार घेतले. कोणते कोणते घेतले आणि काय काय कार्य केलं. तर पहिला अवतार घेतला तो सनत कुमार, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, असे जे 4 होते, आपण काल पाहिले, त्यांनी नारदांना कथा ऐकली, जे सर्वत्र फिरत असतात आणि सदैव भजन करणं हेच त्यांचं काम. असे भगवानांचा पहिला जो अवतार झाला तो सनकादी ऋषी मुनींचा. दुसरा वराह. वराह पृथ्वी जेव्हा रसातलाला डुबाली, बुडून गेली होती, त्यावेळेस वराह भगवानाने ती वर काढली. दुसरा अवतार वराहाचा. तिसरा अवतार नारदांचा. नारद जे सर्वत्र सर्व लोकांमध्ये भजन आणि कीर्तन करत सर्वत्र फिरत असतात. नारद. बोलिए नरनारायण भगवान की, बद्रीनाथ भगवान की, ओंकारनाथ भगवान की जय 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 जयकार. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की, ओंकारनाथ भगवान की, पंढरीनाथ भगवान की, बद्रीनाथ भगवान की जय. जय श्री राधे. जयकारा. त्याच्यामुळे मराठीत लावला आता, म्हणलं समजत. चौथा अवतार नरनारायण भगवानांचा झाला. बद्रीनाथ. भवन मंद सुगंध शीतल. कसं आहे भवन, कसं आहे मंद सुगंध शीतल, हेम मंदिर शोभितम, निकट गंगा वहत निर्मल बद्रीनाथ विश्वंबरम. आणि बाजूनी सुंदर निर्मळ पवित्र गंगा वाहते आणि काठेवर बद्रीनाथ भगवान विश्वंबर भगवान इथे बसले. पाचवा अवतार कपिल मुनींचा झाला. कपिल मुनींनी सांख्यशास्त्राची रचना केली. तुम्ही गंगासागर नाव ऐकलं असेल किंवा कोणी गेलं असेल तर जिथे कपिल भगवानांनी साधना केली गंगासागर, आणि सांख्यशास्त्राची निर्मिती करून आपल्या आईला उपदेश केला, माता देवहूतीला, आणि त्यांचं कल्याण केलं. पाचवा अवतार कपिल मुनींचा. सहावा अवतार दत्तात्रय. दत्तात्रय भगवानांचा झाला, यती रूप धारण करून. यज्ञपुरुष भगवान नावाने सातवा अवतार. ऋषभदेव आठवा अवतार. पृथु महाराज, मत्स्य कुर्म नववा 10वा अवतार. 11वा अवतार धन्वंतरीचा. 12वा अवतार. 13वा अवतार झाला
मोहिनी रूप. मोहिनी रूप जेव्हा देवता आणि दानवांनी मंथन केलं, ते अमृत कलश देवतांना पाजण्यासाठी मोहिनीचं रूप घेतलं होतं. तो मोहिनीचा अवतार 13वा. चतुर्दशम नारसिंहम. 14वा अवतार नरसिंहाचा. नरसिंह भगवान भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी जे खांबातून प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. चतुर्दशम नारसिंहम वामनम पंचदशम. वामन भगवान 15वा अवतार. वामन भगवानांनी काय केलं? बळीराजाच्या यज्ञामध्ये जाऊन दान मागितली 3 भूमी आणि बळीला गर्भहरण करून पाताळात पाठवलं. 17वा अवतार परशुरामांचा झाला, ज्यांनी पूर्ण पृथ्वी निशस्त्रीय केली. 18वा अवतार व्यासांचा. 17वा. 18वा राम. रामांचा तर सर्वांना इथे माहितीच आहे, प्रभू रामचंद्र. बोले प्रभू रामचंद्र भगवान के जय. 19वा बळराम आणि 20वा श्रीकृष्ण. 21वा बुद्धावतार आणि 22वा कल्की भगवान, जो होणार आहे कलियुगामध्ये, कलियुगाच्या शेवटी झाले 22. आणि भगवानाचे अवतार किती सांगितले? 24. तुम्ही म्हणाल आणखीन 2 कोणते? तर भगवान जेव्हा आपण म्हणत असतो, भगवानाचं जे सूक्ष्म रूप आहे आणि स्थूल रूप आहे. स्थूल रूप म्हणजे जेवढं काही दिसत आहे, सर्व दिसणार स्थूल, हाही भगवानाचा अवतार. आणि जे दिसत नाही ते सूक्ष्म रूप, तोही भगवानाचा. बरेच विद्वानांचे अनेक मत आहेत, त्याच्यामध्ये हायग्रीव अनेक अशी अवतारांची गणना केलेली. पण मुख्यतः जे 24 आहेत ते अशा प्रकारे. आता 24च अवतार का भगवानाचे? 10 अवतार प्रचलित आहेत मुख्यतः, पण भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन. तर 24 तत्व आहेत. 24 तत्व आहेत. मी वारंवार कालपासून म्हणतोय की भागवताची समाधी भाषा आहे. समाधी भाषेचा अर्थ कळण्यासाठी, लक्षार्थ कळण्यासाठी पात्रता पाहिजे, है की नाही? साधारण वाचार्थ सर्वांच्या लक्षात येतो, पण लक्षार्थ कळण्यासाठी पात्रता पाहिजे. एकदा काय झालं, पुण्यामध्ये टिळक लोकमान्य टिळक सर्वांच्या परिचय येतो. तर टिळकांच्या घरी एक इंग्रज अधिकारी आला आणि काय म्हटला, मराठीमध्ये बोलला. इंग्रज अधिकारी, त्याला बऱ्याच दिवस झालं भारतात राहत होता पुण्यामध्ये, तर मराठी चांगल्या प्रकारचं येत होतं. तर म्हणला मला मराठी छान येते. आणि त्यांनी विचारलं बाहेरूनच, टिळक आहेत का घरी? इंग्रजांनी टिळकांच्या घरी बाहेरून विचारलं. तेव्हा आतून आवाज आला, भिंतीवर खुंटीवर शर्ट अंगरखा टांगलेला दिसत नाहीये. अहो मी विचारतोय टिळक घरी आहेत का? पुन्हा आतून आवाज आला, जोडेही घरात नाहीयेत. इंग्रज म्हणला, अहो मी विचारतोय टिळक आहेत का घरात? तेव्हा पुन्हा आवाज आला की डोक्यावरची पगडी नाहीये दिसत घरात. तो म्हटला, अहो मी कधीपासून विचारतोय टिळक घरात आहेत का? तुम्ही म्हणताय पगडी नाहीये, अंगरखा नाहीये, जोडे नाहीयेत घरात. तर म्हणजे त्या इंग्रजाला केवळ वाचार्थ कळत होता मराठीचा, लक्षार्थ नव्हता कळत. म्हणजे आतून सांगणाऱ्याला काय सांगायचं होतं की हे सर्व घरात दिसत नाहीये, म्हणजे काय की हे टिळक घालून बाहेर गेलेत. आता बिना घालून तर जाणार नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ काय होता की घरामध्ये नाहीये. तर हा जेव्हा
लक्षार्थ लावायचा असतो, तर त्यासाठी ती भाषा पूर्ण अवगत होण्यासाठी त्याची पात्रताही पाहिजे. तर समाधी भाषेमध्ये जेव्हा अवतारांचं वर्णन होतं, तर तत्ववेत्यांनी असं चिंतन केलं की सृष्टीमध्ये केवळ आणि केवळ 24 तत्व आहेत. जैन धर्माचे तीर्थंकरही 24 आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तरी सर्व मिळून 24 होतात. तर हे 24 आणि प्राण नावाचं एक तत्व 25, तेव्हा ते सर्व सृष्टी चालू होती. तर असे भगवानाचे 24 अवतार झाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कार्य केले. शौनक ऋषी म्हणतात, व्यासांनी भागवताची रचना कोणाच्या प्रेरणेने केली, का केली, कधी केली आणि कुठे केली? ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रमा पश्चिमे तटे. श्रम्माप्रास नावाच्या आश्रमात, बद्रिका आश्रमामध्ये श्री व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली. आणि कोणाच्या सांगण्यावरून केली? नारदजीच्या सांगण्यावरून केली. तर पुन्हा प्रश्न केला की व्यास आणि नारद कुठे भेटले, कधी भेटले? सूतजी महाराज म्हणले, शौनकजी ऐका, एक वेळेस यमुना नदीच्या काठेवर नौका विहार करत असताना पाराशर ऋषी आणि मत्स्यगंधेपासून श्री व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांनी शम्याप्रासला आश्रम बनवला. अनेक प्रकारचे ग्रंथ, शास्त्र, महापुराणाची 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्रांची रचना केली. 4 वेद रचले व्यासांनी. कोणते ते 4 वेद? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर 4 वेद रचून 4 आपल्या प्रमुख शिष्यांना दिले. ऋग्वेद दिला पैल नावाच्या शिष्याला. जैमिनी जे ऋषी होते व्यासांचे शिष्य, त्यांना सामवेद दिलं जैमिनी. वैशंपायनांना यजुर्वेद आणि अंगिरा जे शिष्य होते त्यांना अथर्ववेद. आणि इतिहास महापुराण रूपी जो 5वा वेद व्यासांनी रचला, तो आपले शिष्य रोमहर्षण, जे सूतजी महाराजांचे वडील आहेत, त्यांना दिला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सर्वांची रचना करून व्यासांना अंतरतृप्ती नव्हती. म्हणजे व्यास एवढं सारी रचना करूनही व्यास सुखी दिसत नव्हते. म्हणजे जीवनामध्ये काहीतरी मी केलंय असं श्रेष्ठ कार्य व्यासांना वाटत नव्हतं. मनामध्ये खिन्न होऊन आपल्या आश्रमात व्यास बसायचे. तर असेच एकदा व्यासजी उदास होऊन बसले असताना नारद तिथे आले आणि नारदांनी विचारलं की हे व्यासजी, तुम्ही इतके शरीराने धष्टपुष्ट आहोत, तुम्ही तर इतके सारे ग्रंथ, इतके सर्व वेद आणि महापुराणांची रचना केली, तुम्ही तर सर्वदैव प्रसन्न राहायला पाहिजे, का नाही येत तुम्ही सुखी? म्हणले हेच कारण आहे, मला कळत नाहीये की मी कसा सुखी होऊ. तेव्हा नारदजी म्हणले, तुम्ही श्रीमद भागवत जे वेद, वेदांत, वेद हे सर्व रचलं, या सर्व ज्ञान आणि वैराग्याला पोषक आहेत, पण भक्तीला पोषक जे आहे ते केवळ भगवानाचं नाव आहे आणि भगवान श्रीकृष्णाची लीला आहे. त्या लीलेबद्दल भावदृष्टीने तुम्ही काहीतरी रचना करा, म्हणजे तुम्हाला अंतरतृप्ती, संतुष्टी मिळेल. असं नारदजी जेव्हा व्यासांना सांगत होते, तेव्हा व्यास म्हटले, काही
रचना करायची असेल तर काहीतरी पाहिजे ना आपल्या हातामध्ये, कशा विषय काय. तर नारदजींनी सांगायला सुरुवात केली की नारदजी म्हणले, व्यासजी ऐका, माझी स्वतःची कथा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता असंतुष्ट आहात. मी आता जो सर्वत्र देशाविदेशात फिरतोय नारायण नारायण करत, तर माझा पूर्वजन्म ची कथा मी तुम्हाला सांगतो. मी पूर्वजन्मामध्ये एका दाशीचा पुत्र होतो. पण दाशी ही पुत्र असूनही ती दाशी एका क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाच्या घरी काम करायची. आणि काम करत असताना एक दिवस झालं की चातुर्मासाचा महिना आला. चातुर्मासाचा जो वेळ असतो तो वेळ आला, जसा इथे चालू आहे तुमच्या इथं गावामध्ये. आणि चातुर्मासामध्ये संत एका गावामध्ये राहून भजन करत असतात. तर नारदजी म्हणाले, मी असं ज्या माझी आई ज्यांच्या घरी काम करत होती त्यांच्या घरी खूप संत आले एक दिवस आणि चातुर्मासासाठी तिथे राहू लागले. मग राहत असताना मी रोज सकाळी त्यांची सेवा करायचो, त्यांना पूजेसाठी फुलं आणून देणे, त्यांना पाणी वेळेवर देणे, छोटी मोठी जी काही सेवा असायची ती मी चांगल्या पद्धतीने करायचो. आणि संतांनाही माझ्याबद्दल हळूहळू प्रेम होऊ लागलं. त्यांनी असा विचार केला नाही की दाशी पुत्र आहे म्हणून सोडा. संत कधी असा भेदबुद्धीने विचार नाही करत. तर संतांची आणि नारदांची, जे हरिदास त्यांचं पूर्वजन्मातलं नाव, तर त्यांची चांगली प्रकारची सेवा नारदजी करू लागले. आणि करत असताना जेव्हा चातुर्मासाचा पूर्णता झाली तेव्हा संत आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघाले. तेव्हा त्यांच्या पाठीमागे हा हरिदासही लागला. म्हटले, मलाही येऊ द्या तुमच्या सोबत, आता मी या गावामध्ये राहून काय करू. तेव्हा संतांनी समजून सांगितलं, अरे हरिदास, तू तुझ्या आईचा एकुलता एक आहेस. तुझी आई जोपर्यंत आहे तोपर्यंत तू त्यांची सेवा कर. समजून बुजून कस तरी घरी ठेवलं आणि संत निघून गेले. जाता जाता संतांनी हरिदासाला एक मंत्र दिला आणि म्हटले की तू या मंत्राचं जाप करत जा, नामस्मरण करत. हरिदास तर 4 महिन्यामध्ये संतांच्या संगतीत राहून बराचसा प्रभाव हरिदासावर पडला. आणि जो काही रिकामा वेळ असेल तो सदैव ते जो संतांनी दिलेला मंत्र होता त्या मंत्राचं गायन करत असताना एक दिवस त्यांची आई गायीची धार काढण्यासाठी केली आणि त्यांचा सर्पावर पाय पडला आणि सर्पदंशाने आईचा मृत्यू. नारदजी म्हणले, मला कुठल्याही प्रकारची ना दुःख झालं ना आनंद झाला. आईची उत्तरक्रिया आटपून मी पुन्हा वनामध्ये जंगलामध्ये गेलो आणि संतांनी जो मंत्र दिला होता त्या मंत्राचा जाप अखंड करत होतो. करत असताना एक दिवस प्रत्यक्ष भगवानांनी मला दर्शन दिलं, फार थोड्या क्षणासाठी, आणि संत भगवान निघून गेले. तर नारदजींना तो जो परम उल्हास झाला होता, आनंद झाला होता क्षणासाठी, पुन्हा पुन्हा नारदजी प्रयत्न करून तो आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण तो परत दुसऱ्या वेळेस भगवानांनी दर्शन नाही. त्यावेळेस आकाशवाणी झाली की नारद, तुझं या जन्मामध्ये नाही पुढच्या जन्मामध्ये सदैव आणि अखंड भगवानाचं तुला नामस्मरण मिळेल. म्हणत होते की जेव्हा दुसरा कल्प आला त्या कल्पामध्ये ब्रह्माजींनी पुन्हा सृष्टींची रचना केली आणि आपला मानस पुत्र म्हणून जो हरिदास होता तोच नारद रूपाने प्रकट झाला. बोले नारद भगवान की जय. तर अशी नारदांनी आपल्या पूर्वजन्माची कथा श्री व्यासांना सांगितली. म्हणजे व्यासजी, मी केवळ आणि केवळ आज जो नारद झालेलो आहे तुमच्या समोर, ही कोणाची कृपा आहे? ही कृपा संतांची आहे. जी 4 महिने चातुर्मासामध्ये मी संतांची सेवा केली होती त्या सेवेचं फळ आहे की मी आज
सर्वत्र सर्व देशामध्ये, कधी वैकुंठात, कधी स्वर्गात, कधी भूलोकात, कधी आसुरांच्या घरी, सर्व ठिकाणी जातो. मला सर्व ठिकाणी स्वागत सन्मान मिळतो. मी सदैव नारायण 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 असं नाम माझ्या मुखात अखंड चालू असतं, भजन करत असतो. ही केवळ त्यांची संतांची कृपा आहे. मी भक्ती प्राधान्य आणि भावदृष्टीने सेवा केली होती. तसंच तुम्हीही जी तुमच्या हृदयातली जी चिंता आहे, जी ग्लानी आहे, ती काढण्यासाठी तुम्ही काय करा, सुंदर अशा प्रकारची भावदृष्टीने भगवान परमात्म्याच्या लीलाचं सुंदरचं वर्णन करा, काहीतरी नवीन लिहा म्हणून. आणि नारदांनी तेव्हा चतुश्लोकी भागवत श्री व्यासांना सांगितलं. अहमेवा समेवाग्रे नान्यदयत् सत्सत्परम् पश्चादहं यदेतस्य योगशिक्षेत सोऽन्यः रतेऽर्थं प्रपद्येत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मनि माया यस्याभासो यथा. चतुश्लोकी भागवत जेव्हा नारदांनी व्यासांना सांगितलं आणि म्हटले, हे 4 श्लोक तुम्हाला सांगितलेत, या 4 तुमचं नाव आहे व्यास, आणि व्यासाचा अर्थ होतो की एकाचा विस्तार करणं. तेव्हा श्री व्यासांनी या 4 श्लोकांचे 18,000 श्लोकांची भागवताची रचना केली. भागवताची रचना केली. 18,000 श्लोक, 12 स्कंध म्हणजे 12 स्कंध, 335 अध्याय. भागवतामध्ये 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक. 4 श्लोकापासून व्यासांनी एवढा विस्तार केला होता. आणि जेव्हा भागवताची रचना झाली तेव्हा व्यासांना आत्मिक जी संतुष्टी होती, मनातली जी ग्लानी आली होती, ती सर्व निघून गेली आणि व्यासांच्या हृदयामध्ये आनंद आणि आनंद असा ओसंडून वाहू लागला. बोलिए व्यास भगवान की जय, भागवत भगवान की जय. श्रीमद भागवत संहिता व्यासांनी रचली. आता रचली तर व्यासजी म्हणले, मी तर झालो म्हातारा, आता या संहिताचा प्रचार प्रसार करण्याचं काम कोणाला द्यावं. तर एवढा मोठा ग्रंथ रचलाय, तर ग्रंथाचा प्रचार व्हायला पाहिजे. म्हटले कोणाला द्यायचं हे काम. तर विचार करत असताना श्री व्यासांना, अच्छा, भागवताला परमहंसाम संहिता म्हटलंय. परमहंसाची ही संहिता आहे. ही संहिता साधारण व्यक्ती, अपात्र व्यक्ती ही संहिता प्राप्त करू शकत नाही. याच्यासाठी जो एकनिष्ठ आहे, जो तत्वनिष्ठ आहे, निर्गुण निराकार मध्ये ज्याचं चिंतन आहे, असा कोणी अधिकारी पात्र पाहिजे. आणि असा पात्र जेव्हा व्यासांचे अनेक शिष्य होते, मी आता सांगितलं, पैल, जैमिनी, अंगिरा वगैरे वगैरे असे मोठे मोठे शिष्य होते, पण कोणाकडे तत्वनिष्ठता नव्हती आणि परमहंसाची उच्च स्थिती कोणाकडे प्राप्त नव्हती. तेव्हा व्यासजी म्हटले की ही मी सुंदर जो ग्रंथ तयार केलाय, जो ग्रंथाची रचना केली, ही कोणाला द्यावी. तेव्हा विचार करत असताना आपल्या व्यासांच्या मनामध्ये आलं की माझा मुलगा आहे श्री शुकदेव. बोले शुकदेव भगवान की जय. पण शुकदेव तर म्हणले, काल आपण कालच्या कथेत पाहिलं की हे जन्म झाल्याबरोबरच संन्यासी झाले, महात्माजी विरक्त, कमळनार खांद्यावर टाकून वनामध्ये निघून गेले. यम प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं त्वयिपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेन्दु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. तम सर्वभूत हृदय है, परमहंस है, दिगंबर है. ऐसे शुकाचार्य तर जन्मताच वनामध्ये निघून गेले,
ते आता कुठे असतील काय असतील, व्यासांना आता पता ठाव ठिकाण माहिती नाही शुकाचार्यांचा. मग आता शुकाचार्यांना कसं शोधावं? शुकाचार्य हे उच्च कोटीचे परमहंस म्हणून पात्र आहेत, यांना संहिता द्यावी, योग्य व्यक्ती आहे असं व्यास विचार करत होते. आणि जर त्यावेळेस असं काही मोबाईल वगैरे काही साधन नव्हते, हॅलो शुक, इथं इथं या, मी नवीन ग्रंथ केलाय आणि हा तुम्हाला द्यायचा, असं काही साधन नव्हतं त्यावेळेस. आता आहे. तर आता शुकाचार्यां शोधणार कसं? तर व्यासांनी मनामध्ये विचार केला की आपण असं करू की आपले काही जे शिष्य आहेत, व्यासांचे बरेच शिष्य होते, त्या शिष्यातले जे ब्रह्मचारी शिष्य होते, ज्यांचं काम होतं की व्यासांच्या आश्रमातल्या गायी चारायला नेणे, व्यास जेव्हा यज्ञ करायचे, यज्ञ समिधा जमवणे आणि यज्ञ समिधा जे यज्ञकाष्ठही जमवणं, हे जंगलामध्ये ब्रह्मचारी यांचं काम असते. गुरुग्रही जेव्हा जाऊन, गुरुकुल मध्ये जाऊन जेव्हा ब्रह्मचारी अध्ययन करायचे, सेवेमध्ये सदैव तत्पर असायचे. तर आपल्या जे शिष्य होते त्यांना काही श्लोकांची व्यासांनी त्यांचे पाठांतर करून घेतले. म्हटले हे श्लोक तुम्ही वनामध्ये गायी चारत असताना म्हणत जा. आणि कोणी जर विचारलं, म्हणत जा, पण पूर्ण श्लोक कधी म्हणू नका, अर्धा श्लोक. कोणी जर म्हटलं की आम्हाला हा श्लोक पूर्ण ऐकायचा आहे, तेव्हाच पूर्ण त्याला ऐकवा. नाहीतर तुम्ही जेव्हा भोकत असाल एकांतामध्ये, केवळ अर्धा श्लोक म्हणा. व्यास शिष्य वनामध्ये जायचे, यज्ञकाष्ठ एकत्र करायचे आणि गायी चारत असताना हा श्लोक म्हणायचे. बऱ्याच दिवस कोणीही विचारलं नाही की हा श्लोक आम्हाला संपूर्ण ऐकायचा. पण एक दिवस जंगलामध्ये व्यास शिष्य गायी चारत होते आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे श्लोक रटत होते. कोणता श्लोक म्हणत होते व्यास? बरहा पीडम नटवर बपू, वरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारं, बिभ्रदवास कनक कपिशं वैजयन्तीं च माला, रन्ध्राण वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दै. असा अर्धा श्लोक व्यास शिष्य म्हटले. त्यावेळेस समाधिस्थ एका झाडाखाली बसलेले शुकाचार्य यांनी हा श्लोक ऐकला आणि ऐकला त्याबरोबर त्यांच्या मनामध्ये अत्यंत आनंद झाला. म्हटले हे कोणाचं वर्णन इतकं सुंदर चालू आहे? वरहा पीडम नटवर वपू, सुंदर असा मुकुट डोक्यावर घातलेला आहे, मोरमुखांचा पिसारा आहे, सुंदर सुलोन सावळ रूप आहे. ही कोणाची स्तुती करतायत? हा कुठला श्लोक आहे? कोणत्या संहितेचा आहे? आणि हे विचारण्यासाठी शुकाचार्य व्यास शिष्यांकडे आले आणि म्हटले तुम्ही हा श्लोक कोणत्या संहितेचा आहे, कुठला आहे आणि अर्धाच का म्हणताय, पूर्ण करायला? तेव्हा शुकाचार्यांच्या व्यास शिष्यांनाही आनंद झाला. म्हटले कोणीतरी भेटलं की म्हणतोय पूर्ण श्लोक ऐकायचा. तेव्हा शिष्य शुक गाऊ लागले, व्यास शिष्य. वरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारं, बिभ्रदवासः कनक कपिशं वैजयन्तीं च मालाम्, रन्ध्राण वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दै, वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिम्.
हा श्लोक श्रीमद भागवतातल्या दशम स्कंदातल्या 21व्या अध्यायातला आहे. वेणुगीताचा जो अध्याय आहे, दशम स्कंद आपण पुढे पाहणार आहोत सविस्तर, तर त्यातला हा श्लोक. इथे भगवानाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे की कसा आहे श्रीकृष्ण परमात्मा. डोक्यावर मोर मुकुट पंख आहे, सुंदरसा आहे. अधरावर वेणू आहे म्हणजे बासुरी आहे, मोर मुकुट पंख आहे. आणि काय करतो हा, वनामध्ये जाऊन गायी चारवतो. अशा रूपांचं वर्णन केलेलं आहे. कसं आहे रूप श्रीकृष्णाचं. वृंदावन मध्ये एक सुंदरसा भजन थोडस गाऊया आपण. चांद सा सलोना लटे घुंघराली है, चांद सा सलोना लटे घुंघराली है, भोवे है कटीली आँखी तिरछी कटारी है, भोवे है कटीली आँखी तिरछी कटारी। हाँ याके याके सुंदर रसीले वचन, मेरो या पे अटक गया मेरो या पे अटक गया। राधा रमण मेरो राधा रमण रे, राधा रमण मेरो राधा रमण रे, राधा रमण मेरो राधा रमण मेरो राधा रमण। चांद सा सलोना लटे घुंघराली है, चांद सा सलोना लट घुंघराली है, होवे है कटीली आँखी तिरछी कटारी है, होवे है कटीली आँखी तिरछी कटारी। आया के मधुर रसीले वचन, मेरो या पे अटक गया मन। राधा रमण मेरो राधा रमण रे, राधा रमण मेरो राधा रमण, राधा रमण मेरो राधा रमण, राधा रमण मेरो राधा रमण, राधा रमण मेरो राधा रमण रे, राधा रमण मेरो राधा रमण, राधा रमण मेरो राधा रमण, राधा रमण मेरो राधा रमण। राजस सकुमा मदनाचा पुतळा, राजस सकुमा मदनाचा पुतळा, सकुमा मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोकदिया, रविशेषी कळा लोकलिया, कस्तुरी मळवट चंदनाची गुटे, कस्तुरी मळवट चंदनाची,
गळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा राजस सकुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोकविया. श्रीकृष्णाचाच अवतार आहेत पंडरूप परमात्मा. त्यांच्या रूपाचं वर्णन कसं आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा किंवा कानडावो विठ्ठलून कर्नाटक. विठ्ठलाचं सुंदरस रूप आहे. तशी बोलायला गेलं तर उलट उत्तर येणार. अशा माणसाशी बोल वाटत. व्यास शिष्य म्हणले अहो नाही नाही, हे सर्वांवर दया करतात. विठू माझाले गुरवाळ संगे गोपाळा परम दयाळू, सर्व संतांवर दया करणारे, सर्व भक्तांवर दया करणारे असे विठ्ठल भगवान. मी थोडस कंपेअर मध्ये सांगतोय की कृष्ण परमात्माची दयाळुता आणि विठ्ठल भगवानाची दयाळुता एकच आहे दोन्ही, पण वेगवेगळ्या लीला. तुम्हाला जी लवकर समजेल अशा भाषेत सांग. तर विठ्ठल भगवान ही दयाळू. व्यासजी म्हटले, शुकाचार्य म्हटले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जे सुंदर दिसणारे श्रीकृष्णाचं रूप आहे ते परम दयाळू आहे. असं ऐकल्यावर शुकाचार्यांना तर आणखीन आनंद झाला आणि म्हटले वा 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 वा, हे कोणाच्या रूपाचं सुंदर गुणगाण आहे? हे कोणत्या ग्रंथातले श्लोक आहेत? कुठल्या मंत्रातले? कुठली संहिता आहे? याचे रचयिता कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? तेव्हा व्यास शिष्य म्हटले महाराज असे हे केवळ आम्ही तुम्हाला सॅम्पल सांगितले. सॅम्पल म्हणले केवळ 2 श्लोक, असे 18,000 श्लोक आहेत. म्हटले ही रचना आहे श्रीमद भागवत महापुराणाची. शुकाचार्य म्हणले श्रीमद भागवत महापुराण हे शास्त्र तर आम्ही कधी नाव ऐकलं नाही. व्यास शिष्य म्हणले अहो तुम्ही नाव कसं ऐकलेलं असेल? हे आता आता नुकतंच आमच्या गुरुदेवांनी रचलंय, लेटेस्ट आहे. म्हटले तुम्ही ऐकलं नाही त्याच्यामुळे ही संहिता नवीन नवीन रचली. म्हटले तुमचे गुरुदेव कोण आहेत? म्हटले आमचे गुरुदेव आहेत महर्षी वेदव्यास. जसं नाव ऐकलं शुकाचार्यांनी तसा त्यांच्या मनामध्ये आनंद झाला. व्यास हे तर माझे वडील आहेत आणि वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा अधिकार असतो, आहे की नाही? जी वडिलाची जी काही धन दौलत संपत्ती असेल ही कोणाची असते? मुलाची. म्हटले तर मग हे तर माझा तर पूर्ण अधिकार आहे. इथे पहा, शुकाचार्य आपल्या वडिलाकडे संपत्ती मागायला गेले. कुठली संपत्ती? भागवत रूपी जी संहिता व्यासांनी रचली होती ती संपत्ती मागितली. शुकाचार्यांना म्हणले ती वरची जी 10 एकर आहे ती माझ्या नावाने करा. नाही नाही, ती नाही, तसं नाही म्हणत. तुम्ही भागवत ग्रंथाची रचना केली, ती ग्रंथाची रचना तुम्ही मला पूर्ण ऐकवा. मला आनंद आहे, मला फार इच्छा आहे हे सर्व 18,000 श्लोक ऐकण्याची. तेव्हा व्यासजी तर त्याच्या शोधामध्ये होते, त्याच्यासाठी काही श्लोक शिष्यांना ऐकवायला सांगत होते. आणि इथे स्वतः शुकाचार्य व्यासांकडे आले आणि श्रीमद भागवत संहितेचा पूर्ण संहिता यांनी संपादन केले. रचनाकारांनी रचना केली, श्रोत्यांनी ती संहिता आत्मसात केली वक्त्याने. आता ऐकणारा श्रोता पाहिजे की नाही? ऐकणारा श्रोता कोण आहे या संहितेचा? राजा परीक्षित. राजा परीक्षित हा शुकाचार्यांचा मुख्य श्रोता. त्यांना ऐकवली.
तर मग हा राजा परीक्षित कोण, कसा, कुठे जन्मला, काय थोडासा आपण पाहू राजा परीक्षितीच्या जन्माची कथा. तत्पूर्वी थोडस भगवान संकीर्तन आणि भगवान नाम चर्चा करून राजा परीक्षितीच्या जन्माची कथा. भजन चालू असताना दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि जे समजत असेल ते मुखाने म्हणायचे. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद 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 गोविंद गोपाल नंदलाल. गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, गोविंद गोविंद सर्व गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल. परीक्षितीच्या जन्माची जी कथा आहे महाभारतात प्रारंभ. परीक्षितीच्या पूर्वजांची कथा तत्पूर्वी येते की महाभारताचं युद्ध झालं कुरुक्षेत्रामध्ये, 45 लाखापेक्षा जास्त माणसं तिथे मृत्युमुखी पडली. असं इतकं भयंकर महाभारतातलं युद्ध झालं. तर या युद्धामध्ये जेव्हा कौरवांचा पराभव झाला आणि दुर्योधनाची मांडी जेव्हा भीमाने फोडली, तेव्हा दुर्योधन एकटाच राहिला होता कौरवामध्ये शिल्लक. आणि मृत सन्न अवस्थेत दुर्योधन पडला असताना त्या ठिकाणी अश्वत्थामा आला. हा अश्वत्थामा कोण होता? अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा. पांडवांचे जे गुरु होते, कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता अश्वत्थामा. हा कौरव पक्षाचा असेल. तर हा अश्वत्थामा दुर्योधनाच्या जवळ आला आणि म्हणू लागला की हे मित्रा, तुझी काय इच्छा आहे, शेवटची इच्छा. दुर्योधन म्हणला, मी पूर्ण माझं जीवन केवळ एकच जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हा एकच माझा उद्देश आहे की पांडवाला मी कसं परास्त करू, पांडवाला कसं मारू. अश्वत्थामा म्हणला, काही चिंता करू नको, तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करतो. म्हणले चारी पाची जे पांडव आहेत, या 5 पांडवांचं मी वध करून येतो म्हणले असं. आणि अश्वत्थामा असं म्हणून
निघून गेले. तर जेव्हा अशी अश्वत्थामाने मनामध्ये दुष्ट विचार आणले, तर हे विचार अंतर्यामी श्रीकृष्णाला कळाले आणि त्यांनी जिथे पांडव झोपायचे रात्रीला, तिथून आज म्हणले आज इथे नका झोपू, आज तुम्ही माझ्यासोबत माझ्या कक्षामध्ये झोपा. आणि तिथे पांडवांचे जे द्रौपदीचे 5 मुलं होते ते तिथे झोपले. अश्वत्थामा चोरी छुपीनं त्या कक्षामध्ये आला आणि रात्री झोपलेले जे 5 पांडव कुमार होते, हे 5 पांडव कुमार दिसायला 5 पांडवासारखे होते, आपल्या पित्यासारखे हुबेहूब दिसायचे. झोपीत असताना अश्वत्थामाने तलवारीने त्याचे मुंडके कापले आणि 5चे मुंडके घेऊन दुर्योधनाकडे निघाला. तेव्हा अतिशय आनंदाने हर्ष विजयाचा आनंद होता अश्वत्थामाच्या चेहऱ्यावर. आणि दुर्योधना जवळ आला, म्हणला हे घे 5 पांडवांचे हे मुंडके आहेत म्हणले. दुर्योधनालाही आश्चर्य वाटलं, अरे एवढं महाभारताचं युद्ध झालं, एवढे 18 अक्षौणी सेना जिथे मरण पावली, आम्ही पांडवांचा केसही वाकडा करू शकलो नाही आणि अश्वत्थामाने एका रात्रीत 5 पांडवांचे मुंडके कापून आणले. म्हणला दुर्योधन म्हणला मला भीमाचं मुंडकं दे, कारण माझा सर्वात मोठा शत्रू भीम. तेव्हा एकाच मुंडकं अश्वत्थामाने भीमाचं म्हणून जेव्हा समोर केलं, तेव्हा दुर्योधनाने दोन्ही हाताने असं दाबलं तर त्या मुंडक्याचा चुरा चुरा झाला. दुर्योधन समजला, म्हणले हे पांडवाचं मुंडकं असू शकत नाही आणि अश्वत्थामा तू एका रात्री ते कसं आणू शकलं. जेव्हा कळालं की मी रात्री चुकून पांडव समजून पांडवांच्या मुलांना मारलेले, पांडवांच्या मुलांची मस्तक कापून आणलेले, तेव्हा दुर्योधनालाही फार दुःख झालं. दुर्योधन म्हणला, अरे अश्वत्थामा तू हे काय 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 करून ठेवलं. अरे आमच्या पांडव कौरवाचे तर कोणी शिल्लक राहिलेच नाही, जे युद्धामध्ये सद्गतीला गेले. आता आम्हाला आमचं तर्पण श्राद्ध करणार कोण आहे शिल्लक, जे आमचे आता हे वंशज किती कसे असले तरी भाऊच आहेत पांडव, त्यांचे जे मुलं होते हे आम्हाला तर्पण वगैरे देणार, तू त्यांचंच मुंडकं कापून आणलं, त्यांचाच वध करून ठेवला, पांडवांचा वंशच बुडून टाकला, आता आम्हाला तर्पण कोण दे. असं दुःख झालं कोणाला, दुर्योधनाला. आणि आनंदही झाला की हे पांडवांना आम्ही परास्त करू शकलो नाही, पण अश्वत्थामाने त्यांच्या मुलांना मारून आणलं. दुर्योधनाला एक श्राप होता, अत्यंत आनंद आणि अत्यंत दुःख एक वेळेस जेव्हा याला होईल तेव्हा याचा मृत्यू होईल. भीमाने मांडी फोडली होती दुर्योधनाची, पण मृत्यू नव्हती झाली. हर्ष आणि दुःख एक वेळेस झालं तेव्हा दुर्योधनाची मृत्यू झाली. आणि इकडे पांडव पक्षाच्या शिबिरामध्ये हाहाकार, माता सुतानाम निधनम सुतानाम. माता द्रौपदीने जेव्हा पाहिलं की सकाळी मुलांना जेव्हा द्रौपदी उठवण्यासाठी गेली तर केवळ धड 5 शिल्लक होते, मुंडके नव्हते जागेवर, तेव्हा त्राही त्राही द्रौपदी करू लागली, हाहाकार करून क्रंदन. किती टाहो फोडला असेल द्रौपदीने की त्यांच्या 5ही मुलांचे मुंडके कोणीतरी कापून. आणि असा शोक करत असताना द्रौपदी फार रडत होती. तेवढ्यात श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथे आले. जेव्हा माहिती झालं की हे नीच दुष्कृत्य अश्वत्थामाने केलंय, तर तेव्हा अश्वत्थामाच्या पाठीमागे अर्जुन गेले. अर्जुनाने प्रतिज्ञा केली की मी जोपर्यंत तुझ्या मुलांच्या हत्यारे जे आहेत त्यांना पकडून आणत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार. तर अशी प्रतिज्ञा करून अर्जुन आणि कृष्ण अश्वत्थामाच्या पाठीमागे पळाले. पळत असताना अश्वत्थामा तर
मनातून फार घाबरलं होतं की हे मी काय करून बसलो, चुकून पांडव समजून पांडवांच्या मुलांना बाल हत्याला ठरलो इथे. आणि असा रथ घेऊन जेव्हा अश्वत्थामा पळत होता, त्याच्या पाठीमागे अर्जुनही धावत होता. आणि कुठल्याच कशाच प्रकारे अश्वत्थामा अर्जुनाला युद्धामध्ये हरवू शकत नव्हता. तर असा विचार करून अश्वत्थामाने शेवटचा उपाय म्हणून ब्रह्मास्त्र सोडलं. गुरु द्रोणाचार्यांनी आपला शिष्य अर्जुन आणि अश्वत्थामा या दोघांना ब्रह्मास्त्र सोडण्याचं विद्या शिकवली होती. पर अश्वत्थामाला केवळ सोडण्याची विद्या येत होती. ब्रह्मास्त्र वापस लौटवण्याची विद्या द्रोणाचार्यांनी केवळ अर्जुनाला शिकवली. तर समोरून येणाऱ्या ब्रह्मास्त्राला प्रचंड तेजाकडे पाहून अर्जुन भयभीत झाला. आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणले, अर्जुना, या ब्रह्मास्त्राला जर लोटवायचं असेल वापस, तर याला दुसरं ब्रह्मास्त्र सोड. म्हणले, पण दोन्ही ब्रह्मास्त्राचा जेव्हा टकराव होईल तर ही सृष्टीच राहणार नाही, सर्व चूरचूर होऊन जाईल, काही शिल्लक राहणार नाही. जेव्हा आजकालच्या भाषेमध्ये जे अणुबॉम्ब ज्याला म्हणतो आपण, तर हा फार एका कणाचा असतो पण पूर्ण विध्वंसक असतो. त्याचं उदाहरण आहे, जपानचे 2 शहर अमेरिकेने विध्वंस केले होते. आजही 100 वर्षही लोटून गेली कितीतरी, तरी तिथे जीवन सुरळीत नाही. तर असं जेव्हा ब्रह्मास्त्रचा टकराव होईल तेव्हा भयानक स्थिती उत्पन्न होईल, सर्वत्र त्राही होईल. तर कृष्ण म्हणले, अर्जुना, तू ब्रह्मास्त्र सोड, पण असं ब्रह्मास्त्र सोड की जे अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे तेही वापस घे. म्हणून अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं आणि दोन्ही ब्रह्मास्त्र वापस परतून घेतले. आणि अश्वत्थामाला पकडलं. एका जनावराला जसं बांधून ओढत 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 आपण नेत असतो, तसं अश्वत्थामाला बांधून ओढत अर्जुनाने द्रौपदीच्या समोर हजर केले. पशुवत पाशबद्धा. आणि द्रौपदीने जेव्हा पाहिलं की अश्वत्थामाने माझ्या मुलांना मारलेले झोपीमध्ये, तेव्हा द्रौपदी म्हटली, अश्वत्थामाने मारलेले. अश्वत्थामा कोणी? गुरु द्रोणांचा मुलगा. गुरु द्रोण हे अर्जुनाचे म्हणजे पांडवांचे गुरु, आणि गुरूंचा मुलगाही गुरु समान असतो. म्हणून द्रौपदी म्हणली, मुच्यताम मुच्यतामेश ब्राह्मणो नितरांगुरु. मुच्यताम मुच्यतामेश, मुच्यताम मुच्यताम, सोडा 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 सोडा, अश्वत्थामाला सोडा. आपल्या 5 मुलांचा जो हत्यार आहे, आपल्या 5 मुलांचा ज्यांनी झोपीमध्ये वध केला, अशा अश्वत्थामाला म्हणते द्रौपदी सोडा. का म्हणते द्रौपदी का म्हणते की सोडा? की अश्वत्थामा गुरु द्रोणांचा मुलगा आहे म्हणून. द्रोण गुरु महाभारताच्या युद्धामध्ये मारले गेले. आता त्या जो वंश आहे, पित्याची जी पहिली संतान असते ते पिताच पुत्राच्या रूपाने आत्मा प्रगट होते, असा उल्लेख. तर हे अश्वत्थामा नाही, तर हे गुरु द्रोण तुमच्या समोर खडे. यांनी माझ्या मुलांना जरी मारलेलं असेल तरी याला तुम्ही सोडून द्या. मुच्यताम मुच्यताम, ठामपणे द्रौपदी म्हटले की याला सोडा, कारण हे तुमच्या गुरूंचा मुलगा आहे. द्रौपदी दयाची देवी. द्रौपदीची समाधी भाषेतलं जे वर्णन इथे प्रथम स्कंदामध्ये
तीन सती, सती म्हणजे तीन सावित्री, तीन महान स्त्रिया आणि तीन महान पुरुषांचं वर्णन. तीन महान पुरुष कोण? भीष्म, युधिष्ठिर आणि परीक्षित. तीन महान सती कोण? कुंता, द्रुपदा, द्रौपदी आणि उत्तरा. परीक्षितीची आई, अभिमन्यूची पत्नी, तिन्ही सासू सुना यांचं वर्णन. त्यापैकी जी दयाची देवी आहे ती इथे द्रुपदा आहे. आपल्या मुलांच्या हत्याराला हे सुद्धा जी माफ करू शकते, त्याच्या किती उदार अंतःकरण असेल. म्हणून म्हणते मुच्यताम मुच्यतामेष ब्राह्मणोनितरांगुरु. अर्जुन म्हणले एवढा हा तू आपल्या मुलांचा ज्याने झोपीमध्ये वध केला त्याला तू सोडा सोडा म्हणते का? द्रौपदी म्हणले अहो द्रोण गुरु इथे मारल्या गेलेले, माझे 5 मुलं मारले गेलेत, पण मला माझ्या 5 पतीचा आधार आहे. मुलं मारले गेली माझी, पण माझे पती जिवंत आहेत. पण जर तुम्ही अश्वत्थामाला मारलं तर द्रोण गुरुजी कृपी माताला काय? कृपी माता कोणाच्या सहाय्याने देईल, त्याच्यामुळे याला सोडून द्या. अर्जुन म्हणले सोडून द्या. भीम म्हणले नाही नाही, जो आतात आई आतात वधो नान्योस्ति देहिका वपणम द्रविणा दानम स्थान निर्यापणम तथा एष हि ब्रह्म बंधुर्ना वधो नान्योस्ति देहिका. ब्राह्मणाच्या शिखाच्छेदन म्हणजे जी शेंडी असते आणि त्याचं जनेऊ जे जानवं उतरवणे आणि शेंडी कापणे ही ब्राह्मणाचा वध समजलं. किंवा ब्राह्मण ज्या ठिकाणी स्थापित आहे त्या स्थापितामधून गावामधून हकलून देणे ब्राह्मणाला हे ब्राह्मणाच्या मृत्यू समान. म्हणून दैहिक रूपाने त्याच्या शरीराची तुम्ही हत्या करू नका, पण अशा पद्धतीने त्याला काढून द्या. मग अर्जुन पुढे होऊन अश्वत्थामाच्या जे मस्तकावर मणी होता तो मणी काढून त्याच्या शिखात छेदन करून अश्वत्थामाचा त्याच्या प्रकारे निंदा करून त्याला सोडून. आता इथे खरं पाहिलं तर अश्वत्थामाने पांडवाचे उपकार मानायला पाहिजे होते की मी एवढं महापाप करूनही यांच्या पुत्राला मारूनही मला त्यांनी जीवदान दिलेले सोडलेले. पण अश्वत्थामा इथे पुन्हा जास्त रागामध्ये आला आणि जंगलामध्ये पुन्हा प्रतिशोध घेण्याच्या भावनेनं विचार करू लागला की काय करावं, या पांडवाचा संहार तर करायचा, समोरासमोर तर काही करू शकत नाही, मग काय 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 करायचं. विचार करत असताना अचानक विचार आला, मी 5ही कुमारांना तर मारलेले, पण अभिमन्यूची जी विधवा पत्नी उत्तरा तिच्या गर्भामध्ये ती गर्भवती आहे आणि तिच्या उदरामध्ये शिशु. तर मग मी आता पांडवाचा समूळ वंश नष्ट करतो. आणि असं म्हणून अश्वत्थामाने पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं. हे ब्रह्मास्त्र कोणावर सोडलं? जी अभिमन्यूची विधवा पत्नी उत्तराच्या गर्भात. तेव्हा उत्तरा भयंकर ब्रह्मास्त्राच्या तेज आपल्याकडे येतंय असं पाहून भयभीत झाली, घाबरली आणि सरळ 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 भगवान श्रीकृष्णाच्या शरणागती. पाहि पाहि महायोगिन देव देव जगतपते नान्यम त्वद्भयं दर्श. पाहि पाहि महायोगिन देव देव जगतपते. हे भगवान माझ्या मुलाची रक्षा करा. उत्तरा काय म्हणते? मला वाचवा असं नाही म्हटली. उत्तरा म्हणली माझ्या मुलाची रक्षा करा. उत्तराने असं म्हटलं नाही की हा अश्वत्थामा फार आततायी आहे, याला आपण जीवदान दिलं होतं, यांनी परत ब्रह्मास्त्र सोडलं.
अश्वत्थामाला मारून टाका, असं नाही म्हटली. ती म्हटली माझ्या गर्भस्थ शिशूची रक्षा कर. इथे उत्तरा सरळ भगवान श्रीकृष्णांच्याच शरणागती आहे. कारण अन्याश्रयीला भगवताश्रय नाही मिळत. अन्याश्रयी म्हणजे जी उत्तरागळ आपल्या सासरे म्हणजे अर्जुनाच्या शरणागतीला गेली असती, आपल्या सासूला काही म्हटली नाही. समर्थ भीम, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव कोणालाच काय म्हटले. सरळ श्रीकृष्णाला, जे सामर्थ्यवान आहेत, जे सर्व शक्तिमान आहेत. कारण जेव्हा आपण अन्यांच्या शरणाला जातो, भगवानाला सोडून अन्याश्रय जेव्हा घेतो, त्यांना भगवत आश्रय नाही मिळत. आणि भगवत आश्रय, आणि आपण जर सरळ भगवानालाच जर भगवंतालाच जर पुकारलं तर तो डायरेक्ट कृपा करतो. द्रौपदी अगोदरच द्रौपदींनी उत्तराला समजून सांगितलं होतं की अशी जर विपत्ती कधी तुझ्यावर आली तर तू अन्य कोणाच्या शरणाला जाऊ नको. कारण द्रौपदीला अनुभव होता. द्रौपदींचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा द्रौपदी आपले समर्थ पती 5 पांडवांना पुकारत होती, उत्तर नाही मिळालं. भीष्म पितामह, युधिष्ठिर, कृपाचार्य, द्रोणाचार्य सभामध्ये एकापेक्षा एक रती महारथी उपस्थित होते. कोणीही काही करू शकलं नाही. तेव्हा शेवटी आपल्या दाताने साडी वाचवण्याचा प्रयत्न करत होती. दुःशासन जेव्हा वस्त्रहरण करत होते तोपर्यंत भगवान परमात्मा आले नाही. आणि जेव्हा सर्वस्व पूर्ण शरणागती द्रौपदींनी जेव्हा केली तेव्हा वस्त्रारोप घेऊन त्यांनी लज्जा रक्षण. तर इथे द्रौपदींनी आपल्या सुनाला समजून सांगितलं होतं की अशी विपत्तीच्या वेळेस केवळ जो निर्बळ असतो त्यांचे बल कोण असतं, केवळ एक राम प्रभू किंवा देव. सुनीरी मैंने निर्बल के बलराम, सुनीरी मैंने निर्बल के बलराम, जब लग गज बल त्यों बर त्यों, नेक सवारो नहीं कान, निर्बल वै वजराज पुकार्यो, आए आधे नाम, सुनीरी में निर्बल के बलराम. गजेंद्रावरही जेव्हा गजेंद्राचा खूप मोठा परिवार होता, कोणीही परिवारवाले वाचू शकले नाही, तेव्हा शेवटची हाक हरीला दिली. आणि ह री री म्हणल्याबरोबर ह म्हणल्याबरोबर तर प्रकट झाले. तर अशी जी भगवत शरणागती असते तर अशा शरणागताला त्यांचं बल बनून प्रभू येत असतात. तर इथे उत्तरा प्रार्थना करते, पाहि पाहि महायोगिन देव देव जगतपदे, माझ्या गर्भस्थ शिशूची रक्षा कर. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने चक्रावतार, चक्राने सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्राला तेजाला रोखवलं आणि सूक्ष्म रूपाने द्रौपदीच्या गर्भामध्ये प्रवेश करून त्या गर्भस्थ शिशूची रक्षा. गर्भामध्ये या बालकाने पाहिलं की कोणीतरी माझी रक्षा करतोय. एक सुंदरसा 4 भुजाधारी देवता आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्याची रक्षा करतो. ब्रह्मास्त्र परत पाठवलं आणि इथे परीक्षितीचा जन्म झाला. बोले परीक्षित भगवान की जय, परीक्षित राज की, श्रीकृष्ण भगवान की जय. उत्तराच्या गर्भामध्ये जो बालक वाढू लागला त्याचा जन्म झाला. जन्म झाल्यावर
युधिष्ठिर यांनी ब्राह्मणांना बोलून घेतलं. युधिष्ठिराने परीक्षितीच्या भविष्य कुंडली पाहण्यासाठी सांगितलं आणि ब्राह्मणांनी यथोचित वर्णन केले. सर्व सुरळीत पार पडलं. त्याच्या अगोदर एक घटना झाली. परीक्षितीला महाभारतातल्या जे ब्रह्मास्त्र होतं त्याच्यापासून त्याची रक्षा झाली आणि जन्म झाला. पण युधिष्ठिराला मात्र पश्चाताप होत होता की मी काय करून बसलो. एवढे लाखो सैनिकांचा मी युद्धामध्ये मरण पावले, त्यांच्या मरणाला मी जिम्मेदार आहे. त्यांच्या हजारो स्त्रिया, लाखो स्त्रिया विधवा झाल्या, कोणी लुळे पांगळे झाले, कोणाचे पाय कटले, कोणाचे हात कटले, तर या सर्वांसाठी मी जिम्मेदार आहे. म्हणून युधिष्ठिर चिंता करत होते आणि खिन्न होऊन बसत होते. भगवान श्रीकृष्णांनी खूप समजून सांगितलं, पण युधिष्ठिरांना प्रभाव पडला नाही. का नाही पडला प्रभाव? कारण युधिष्ठिर म्हणले, कृष्ण म्हणले याला मी समजून किती सांगू हे मानणार नाही, ऐकणार नाही. मग असं करा, यांचे कुरुश्रेष्ठ कोण आहेत? कुरु वंशांचे पांडव आहेत. कुरूंचा जे श्रेष्ठ आहे आज सध्या, आता घरामध्ये एखाद्या वेळेस जर कोणी समजून सांगायचं असेल, समजूत घालायची असेल, तर घरातली कोणी वृद्ध मंडळी जे मोठे आहेत त्यांच्याकडे जाऊन प्रणाम करून आपण विचारत असतो की अशी अशी समस्या, तेव्हा ते सांत्वना करत असतात. तर अशाच पद्धतीनं कृष्णाने विचार केला, मी याला किती सांगू, हे म्हणेल माझा ऐकणार नाही, तर याला आपण भीष्माकडे घेऊन जाऊ. कारण महाभारतातल्या युद्धामध्ये भीष्म अर्जुनाने त्यांना बाणाची शय्या करून पाडलं होतं, पण भीष्माचा मृत्यू झाला नव्हता. भीष्माकडे इच्छा मृत्यूचं वरदान होतं. तर भीष्म बाणाच्या शय्येवर लोट पडलेले होते युद्धभूमीवर. तर कृष्ण तिथे युधिष्ठिराला घेऊन गेले. तर भीष्माची अखंड भजन सारखा धावा होता, कृष्ण कृष्ण गाय रे, कृष्ण कृष्ण गाय रे, प्राण हमारे गाय रे, कृष्ण 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 कृष्ण. बाणाच्या शय्येवर पडलेले भीष्म, अंगातून सारखं रक्त वाहते आणि मुखामध्ये कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि असे कृष्ण परमात्मा युधिष्ठिराला घेऊन जेव्हा भीष्माचार्यासमोर आले, तेव्हा भीष्माचार्यांच्या मुखावर आनंद आला. वा वा वा, मी ज्यांना माझे रोम रोम ज्यांना पुकारत होते ते आज माझ्या समोर प्रत्यक्ष आले. म्हणून भीष्माचार्यांनी प्रणाम केला. कृष्ण म्हणले, हे तुमचा युधिष्ठिर युद्ध झालंय महाभारतातलं, आणि युद्ध झाल्यावर याला पश्चाताप झालाय. अर्जुनालाही पश्चाताप, अर्जुनालाही भीती वाटत होती, पण युद्धाच्या अगोदर. आणि भीष्माला युद्ध झाल्या, युधिष्ठिराला युद्ध झाल्यावर भीती वाटली. या दोघांमध्ये एक तटस्थ होता, तो म्हणजे भीम. जेव्हा गीतेमध्ये दुर्योधनाने आणि सेनेची जी रचना आहे त्याची स्तुती केलेली आहे, तर तुल्यबळ जेव्हा त्यांनी पाहिलेलं आहे, तर अपर्याप्तम ततस्माकं बलम भीमाभिरक्षितम पर्याप्तम तुदमे तेषां बलम भीष्माभिरक्षितम.
भीष्माभिरक्षितम आणि भीमाभिरक्षितम. एकीकडे भीष्मांनी रक्षित कौरवांची सेना आहे आणि एकीकडे भीमाने रक्षित पांडवाची सेना आहे. आता पांडवाची सेना भीमाने रक्षित होती का? नाही. भीम तर भीमाने रक्षित का म्हटले तिथे व्यासजी? कारण भीमाला न युद्धाच्या अगोदर भीती वाटली न युद्ध झाल्यावर भीती वाटली. हा सदैव जे तटस्थ आहेत. म्हणून भीमाभिरक्षितम आणि भीष्माभिरक्षितम. इथे युधिष्ठिराला युद्ध झाल्यावर पश्चाताप झाला आणि अर्जुनाला युद्ध होण्याच्या अगोदर. तर भीष्माकडे जेव्हा युधिष्ठिराला घेऊन आले तेव्हा भीष्मांनी राजधर्म, यतिधर्म, सर्व धर्म, जे एका राजाचे जे कर्तव्य असतात ते सर्व कर्तव्य आणि जे सर्व धर्म जे गुह्य आहे, आणि म्हणले तू कोण आहेस? म्हणले तू निमित्त आहेस, करणारे सर्व ते होणारच, असं समजून सांगितल्यानंतर मोठ्या माणसांचं आणि आपले पितामह भीष्माचार्य समजून सांगितले तेव्हा कुठेतरी युधिष्ठिराला थोडस आतून बरं वाटलं. आता भीष्मांनी पुन्हा कृष्णाकडे पाहिलं, नमस्कार केला आणि म्हटले, कृष्णा, मी अखंड ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. कुरुवंशाच्या हस्तिनापुराच्या रक्षणासाठी मी प्रण केलेला आहे आणि याच्या रक्षण योग्य, हस्तिनापुराची सत्ता योग्य हातामध्ये जात नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. मला इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त आहे. पण माझी एक शेवटची इच्छा आहे म्हटलं. कोणाला म्हणाले? भीष्म कृष्णाला म्हणले, माझी शेवटची एक इच्छा आहे आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. कृष्ण म्हणले, काय इच्छा आहे? भीष्म म्हणले, माझी एक मुलगी आहे आणि तिचं लग्न राहिलंय. मुलगी? अहो, जिथे लग्नच झालं नाही तर मुलगी कशी होईल भीष्माला? कृष्ण मंद मंद हसू लागले. कारण अंतरात्म्यातून जे लक्षार्थ होता हे कृष्णाच्या लक्षात येत होता. वाचार्थ युधिष्ठिराने म्हणले, तुम्ही अखंड ब्रह्मचारी, तुमची मुलगी कशी? तेव्हा भीष्म म्हणले, भीष्मांनी फार सुंदरशी स्तुती केलेली आहे कृष्णाची. म्हणले, माझी एक मुलगी आहे आणि या मुलीचं लग्न मला असं वाटतं की कृष्णा, मी तुमच्या बरोबर करू. ही माझी शेवटची इच्छा. इतिमती रूपी कल्पिता वितृष्णा भगवती हरि पुंगवे. इतिमती रूपी कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभू. स्वसुखमुपगते क्वचित् विहर्तुं प्रकृतिमुपेयुषि यद्भव प्रवाह. कि त्रिभुवन गमनं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने. वपुरलककुलावृताननाब्जां विजय सखेरतिरस्तु मेन वद्या. स्वपति सखी वचो निशाम्य मध्ये निज परयो बलयो रथं निवेश. हितवती परसैनिकायुरक्ष्णा हितवती पार्थ सखेरतिर्ममास्तु. स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञा म्रतमधिकर्तुं लुप्ततो रथस्थ. धृतरथचरणं भयाञ्चलद्गुं हरिरिव हन्तुं निभं गतोत्तरी. इतिमतिरूपी कल्पिता वितृष्णा
भगवती सात्वत पुंगवे इति मती रूपी कल्पिता वितृष्णा. इति मती रूपी कल्पिता वितृष्णा. मती रूपी जी माझी मुलगी आहे. मती म्हणजे काय? बुद्धी. आणि बुद्धी रूपी जी माझी मुलगी आहे, ह्या मुलीचं लग्न व्हायचं राहिलंय. आणि ह्या मुलीचं लग्न कृष्णा मला तुमच्या बरोबर लावायचं. कारण का लावायचं तुमच्या बरोबर? या त्रिभुवनामध्ये तुमच्या एवढा मला सुयोग्य वर कुठे भेटेल? प्राय मुलींचं जेव्हा लग्न करायचं असतं तेव्हा सुयोग्य स्थळ शोधत असतात मुलींचे वडील, सोयरे धारे वगैरे वगैरे. इथे भीष्म आपल्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेत सुयोग्य वर कृष्णाला म्हणले तुमच्या सोबत मला माझ्या मुलीचं लग्न करायचं. माझी जी बुद्धिरूपी मुलगी आहे, ह्या बुद्धिरूपी मुलीचं पाणी ग्रहण आप कीजिए. कारण तुमच्या एवढा सुयोग्य वर मला या त्रिभुवनामध्ये कुठेही मिळणार. कृष्ण म्हणले काय माझ्यात एवढं काय माझे गुण आहेत तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत करायला? भीष्म म्हटले की त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रांबरम दधाने वपुरलक कुलावृताननाब्जं विजय सखेर तिरस्तु मे नवद्या. या त्रिभुवनामध्ये आपल्या एवढं स्वरूप स्वर्ग संपन्न कोणीही नाहीये. म्हणून मला माझ्या मुलीचं लग्न तुमच्या बरोबर करायचं. कृष्ण म्हणले बस एवढ्या कारणासाठी? भीष्म म्हटले नाही 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 नाही, आणखी नाही. तुमच्यामध्ये एक सुंदरसा गुण आहे की तुम्ही आपली जी प्रतिज्ञा होती या प्रतिज्ञा तोडली. कोणासाठी? आपल्या शिष्यासाठी, आपल्या प्रियसाठी. अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी यांनी आपली प्रतिज्ञा तोडली. एक सुंदरसा प्रसंग भीष्माचार्यांनी सांगितला की जेव्हा महाभारताचं युद्ध होत होतं, या युद्धामध्ये स्वनिगममपहाय मत प्रतिज्ञा, मी प्रतिज्ञा केली होती तुम्ही की मी वासुदेव कृष्ण हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र न घेता युद्धभूमी मध्ये येईल. ज्यांना माझी आवश्यकता असेल त्यांनी घ्या, आणि ज्यांना माझी नारायणी सेना पाहिजे ती नारायणी सेना. दुर्योधन म्हणला हे आम्ही का तुझे युद्धासाठी बोलवायला म्हणले, खाली जे म्हटले हातामध्ये शस्त्रच घेणार नाही त्यांना घेऊन आम्ही काय करावं? आम्हाला तुमची नारायणी सेना द्या. आणि अर्जुन म्हणला मला नारायणी सेना नको, मला केवळ तुम्ही पाहिजे. तर भगवान म्हणले मी प्रतिज्ञा केली मी युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही. हे जेव्हा भीष्मांनी ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की मीही कुरुवंश भीष्म प्रतिज्ञा करतो, आज वासुदेव कर चक्रण धरई तुमको मुख न दिखाऊं, लाजत है मोरी गंगा जननी संतनु स्तुन कहा. वासुदेव श्री कृष्ण क्या समझते हैं अपने आप को? क्या हम क्षत्रियों में गिनती नहीं आते? म्हणतायत की आम्ही बिना शस्त्र घेऊन हातामध्ये या युद्धाचा संहार करू का? आमची गिनती क्षत्रियामध्ये होत नाही? जोपर्यंत पितामह भीष्म रणांगणामध्ये असतील वासुदेवाला मी शस्त्र उठवायला भाग पडेल. अशी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. आणि एक दिवस भीष्माचार्यांना कृष्णाची कमजोरी माहिती. म्हणजे वासुदेवाला जर चक्र उठवायचं असेल, यांना जर शस्त्र धारण करायचं असेल तर कृष्णाचं सर्वात प्रिय कोण आहे? म्हणजे अर्जुन. अर्जुनाला टार्गेट करा. एक दिवस रणांगणामध्ये
एवढी बाणाची वृष्टी करू लागले पितामह चारो तरफ भीष्म 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 भीष्म. जे रणांगणामध्ये आपसमध्ये युद्ध करणारे सैनिक एक दुसऱ्याला पाहत होते तेव्हा ते दुसऱ्या सैनिकामध्येही भीष्मालाच पाहत होते. त्यांना चारही ठिकाणी केवळ भीष्म आणि भीष्म दिसत होता. भीष्ममय पूर्ण रणांगण झालं होतं आणि अर्जुनावर प्रचंड बाणाची वर्षा करत भीष्म परमात्मा आणि एवढे गुणवान रूपवान स्वभावाने छान उदार एवढं सुयोग्य वर मला कुठे सापडणार आहे. म्हणून माझी कृष्णा एकच विनंती आहे, माझी बुद्धिरूपी मुलीचं लग्न मी तुमच्या सोबत करतो. कृष्णाने सहर्ष स्वीकार केला आणि भीष्माला हातात हात दिला आणि पाणी ग्रहण केलं. बुद्धी मुलीच समाधी भाषेतली कथा आहे. आणि हे झाल्यानंतर भीष्म म्हणले, हा आता माझे सर्व काम मी पूर्ण केले, मी आता मृत्यूला सामोरं जायला तयार. तेव्हा भीष्मांनी पवित्र असा उत्तरायणाचा काळाची वाट पाहत होते. मान्यता आहे दक्षिणायनामध्ये अयण 2 अयण आहेत, उत्तरायण दक्षिणायन. दक्षिण अयनामध्ये ज्यांचा मृत्यू होतो त्यांना नरकामध्ये जावं लागतं आणि उत्तर अयनामध्ये ज्यांचा मृत्यू होतो त्यांना स्वर्गाधिकाची प्राप्ती होते असं विधान. तर पवित्र असा उत्तरायणाचा समय आला आणि त्या समयाला पितामहाने स्वतःच्या प्राणाचा त्याग केला आणि स्वधाम गमन केले. बोले श्री कृष्ण भगवान की जय. युधिष्ठिराला समजून बुजून इकडे आणलं. सर्व युधिष्ठिराचा राज्यकारभार सुरळीत चालू लागला. परीक्षिताचाही जन्म झाला होता. कृष्ण म्हणले सर्व झालंय, आता तुमचंही व्यवस्थित चालू आहे. मी पाहून आहे म्हणले, आता किती दिवस राहू म्हणले, आता मी आता आमच्या गावाला जातो. कृष्णाचं गाव कोणतं होतं? द्वारका. कृष्ण द्वारिकेला गेले. द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 पत्न्यांनी कृष्णाचं भव्य दिव्य असं स्वागत केलं. सर्व द्वारकावासी आनंदी आनंद झाले. जिथे कृष्ण जातील तिथे तर आनंदी आनंदच आहे. शंखध्वनिया जय जयकार करत भव्य कृष्णाचं इथे स्वागत झालं. इकडे एक दिवस अर्जुन श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी द्वारकेला गेला होता आणि द्वारकेहून परत आला हस्तिनापुरामध्ये. पण तेव्हा अर्जुनाचं मुख अत्यंत श्रीहीन झालं होतं. श्रीहीन म्हणजे मुखावर कुठल्याही प्रकारची कांती तेज नव्हती. असं एवढं श्रीहीन मुख अर्जुनाचं कधीच पाहिलं नव्हतं युधिष्ठिराने. तर युधिष्ठिराने विचारलं, अरे तू एवढा चिंतातूर का झालेला आहेस? तुझी ही श्रीहीन अवस्था का झाली? तर तेव्हा अर्जुनाने सांगितलं की आपले जे प्राणनाथ होते, आपले जे जिनानाथ होते, यांनी आपला स्वधाम गमन केलेला आहे. आता द्वारिका देश आपल्यामध्ये राहिलेले नाही. श्रीकृष्ण आपले स्वधाम गए. असं जेव्हा पांडवांनी ऐकलं तेव्हा पांडव म्हटले, आता आपल्यालाही इथे राहण्यात काहीही अर्थ नाही. तेव्हा त्यांनी आपला नातू जो परीक्षित होता याला राजगादीवर बसवलं आणि सर्व राज्यकारभाराची सूत्र त्याच्या हातात सोपवून हे स्वयं स्वर्गारोहणासाठी निघाले. पांडव आणि द्रौपदी त्यांच्या सोबत होते. इकडे परीक्षिती राजा गादीवर आला, राज्यकारभार चालू लागला. परीक्षितीने जेवढे आपल्या पूर्वजांनी
जेवढं राज्य स्थापित केलं होतं त्या राज्याचा यथोचित कारभार परीक्षित पाहत होता आणि चक्रवर्ती साम्राज्यामध्ये त्याची ख्याती झाली. सुरळीत प्रकारचं राज्यकारभार परीक्षित पाहत होता. परीक्षितीच्या काळामध्येच कलियुग आला आणि कलियुगाला दंड देण्यासाठी परीक्षित दिग्विजयासाठी निघाले. तर कलियुग शरण आला परीक्षितीला. म्हणले, परीक्षितजी महाराज, मी तुम्हाला शरण आलो आणि शरणागताचे रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे, राजाचा धर्म आहे. तर कलियुग म्हणलं, मला तुम्ही आपल्या राज्यामध्ये स्थान द्या, मी कुठे राहू? परीक्षित म्हणले, नाही नाही, तू माझ्या राज्यासोबत राहू शकत नाही, तू माझ्या राज्याची सीमा सोडून बाहेर निघून जा. कलियुग म्हणला, महाराज, पूर्ण साम्राज्यात, पूर्ण पृथ्वीवर चारी बाजूला तुमचंच राज्य आहे, तुम्ही चक्रवर्ती राजा आहात, तुमचं राज्य सोडून मी जाऊ कुठे? आणि आता तर माझी पाळी सुद्धा आलेली आहे, कारण सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि द्वापार झाल्यानंतर कलियुग तर येणारच. म्हणले, आता माझी पाळी आहे, मी कुठे जाऊ? तेव्हा कलियुग म्हणला, तुम्ही असं करा महाराज, तुम्ही सांगताल तिथे मी राहतो. तेव्हा परीक्षित म्हणले, तुला स्थान देतो. कुठले स्थान दिले त्यांनी? द्युतम पानम स्त्रिय सुना यत्र धर्मश्चतुर्विधा. द्यूत पान स्त्रियम सुना यत्र धर्मश्चतुर्विधा. द्यूत पान म्हणजे काय म्हणतात द्यूत पानाला? जुवा खेळ. तर जिथे जुवा खेळला जातो तिथे कलियुग राहा, परस्त्रीचा संग केला जातो तिथे कलियुग राहा. अशा प्रकारचे स्थान कलियुगाला राजा परीक्षितीने दिले. कलियुग म्हणला, महाराज, तुम्ही फार छोटी जागा दिली मला, माझा परिवार फार मोठा आहे, तुम्ही असं करा, आणखीन थोडीशी जागा द्या. पुनश्च याचमानाय जात रूपम मद प्रभो ततो नतम मदम काम रजो वैरंच पंचम. पुन्हा कलियुगाने प्रार्थना केली की मला तुम्ही आणखीन एक काही जागा द्या. तेव्हा परीक्षितीने म्हटले, तुम्ही सुवर्णामध्ये राहा. सुवर्ण तर तसं पाहिलं तर पवित्र आहे, पण इथे अर्थ होतो सुवर्णाचा म्हणजे धन. हे धन जेव्हा अनितीने कमवलेलं असतं, त्या अनितीने कमवलेल्या धनामध्ये कलियुगाचा वास असतो. आणि कलियुगाला असे पाचवं जे स्थान भेटलं, आणि हे पाचवं स्थान भेटल्याबरोबर कलियुगाला सर्व ठिकाणी प्रवेश मिळून जातो. कलियुग मर्यादित होता परीक्षितीच्या काळात. एक दिवस राजा परीक्षित दिग्विजय झालं, यथारूप सर्व राज्यकारभार सुरळीत चालू होता. आणि एक दिवस शिकार करण्यासाठी राजा परीक्षित निघाले. तेव्हा एका ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. आपलं सैन्य वाट विसरून दुसऱ्या मार्गाने निघून गेलं आणि परीक्षित वाट विसरून एका ऋषीच्या आश्रमात पोहोचले. दुपारची वेळ होती, प्रचंड तहान आणि भूक लागली होती परीक्षितीला. म्हणून एका ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. तिथे पाहिले तर शमीक ऋषी समाधिस्थ अवस्थेत बसले होते. आता परीक्षित राजाला वाटलं, मी चक्रवर्ती सम्राट आणि या ऋषीच्या आश्रमात आल्याबरोबर माझं कुठल्याही प्रकारचं स्वागत होत नाही, म्हणून त्याला राग आला. आणि असं म्हणून बाजूला एक मेलेला सर्प पडला होता, त्या सर्पाला धनुष्याच्या बाणाच्या टोकाने उचललं आणि ऋषीच्या गळ्यामध्ये टाकलं. तसं पाहिलं तर परीक्षित फार
धर्मवान नीतिवान राजा होते. पण अशी कुबुद्धी परीक्षितीला का झाली? कारण त्या दिवशी राजा परीक्षित एक मुकुट घालून गेले होते. तो मुकुट जेव्हा भीमाने जरासंधाला मारलं होतं, तर जरासंधाचा मुकुट भीमाने घेऊन आले होते आपल्यासोबत. तर एक दिवस आपल्या बापदादाचा खजाना आहे पडलेला म्हणून त्या खजाना खोलला आणि त्या खजान्यात एक मुकुट होता, सुंदरसा मुकुट, राजा जरासंधाचा मुकुट. ते तर जरासंधाने सर्व आणि तिनेच कमवलेलं होतं. आणि कलियुगाला स्थान दिलं होतं राजा परीक्षितीने. जिथे आणि तिनं कमवलेलं धन आहे आणि तिनं कमवलेलं जे सुवर्ण आहे, त्या सोन्यामध्ये तू राहा. म्हणून त्या मुकुटामध्ये कलियुगाचा प्रभाव झाला आणि तो मुकुट घालून गेल्यामुळे परीक्षितीला अशी दुर्बुद्धी आली आणि क्षमिक ऋषीच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकून राजा निघून गेला. हे होत असताना बाजूला कौशिकी नदी वाहत होती आणि त्या कौशिकी नदीमध्ये शमिक ऋषीचा मुलगा ऋषी शृंगी स्नान करत गेला होता आपल्या मित्रांसोबत. तर तेवढ्यात एक धावत पळत आला आणि म्हणला, ए ऋषी शृंगी, तू इथे नदीमध्ये स्नान करतोय, तिकडे पहा, तुझ्या बाबाच्या गळ्यामध्ये कोणी एका राजाने येऊन मेलेले सर्प टाकलाय. असं ऐकल्या बरोबर इत्यक्त्वाम रोष, ऐकल्या बरोबर जो ऋषी बालक होता शृंगी, त्याला क्रोध आला आणि प्रचंड रागामध्ये त्याने काय केलं, म्हटला, भगवान श्रीकृष्ण जेव्हापासून स्वधामाला गेले, मला असं वाटतं की याच्यानंतर कोणी धर्मपरायण राजा या पृथ्वीवर शिल्लक राहिलेला नाही. काही हरकत नाही म्हणले, धर्मपरायण राजा शिल्लक राहिलेला नाही तर मी माझ्या धर्मबलाने तपोबलाने या साम्राज्यावर राज्य करू. आणि असं म्हणून त्यांनी इत्युक्ता वाकवर्जम विसर्जत म्हणून एक वाकवज्र काढलं. काय वाकवज्र काढलं? इतलंगित मर्यादा तक्षका सप्तमे हणी, इतिलंगित मर्यादा तक्षका सप्तमे हणी, असं म्हणून कौशिकी नदीचं पाणी हातामध्ये घेतलं आणि तिथूनच पाणी सोडलं मंत्र म्हणून. ज्या कोणी माझ्या बाबाच्या गळ्यामध्ये मृतसर्प टाकलेला आहे, त्या राजाची 7 दिवसामध्ये मृत्यू हो, असं म्हणून वाकवज्र विसर्जित केलं कौशिकी नदीमध्ये. आणि आश्रमामध्ये आले आणि पित्याच्या गळ्यातला मृतसर्प काढला आणि रडू लागले शृंगी. तर बाजूला छोटासा मुलगा रडतोय म्हणून पिता जो ध्यानास्थ समाधीमध्ये बसलेले होते, त्यांची समाधी तुटली आणि डोळे उघडून पाहू लागले. याच्या अगोदर राजा परीक्षित आला, मेलेला सर्प गळ्यात टाकला तरी ऋषीमुनीला काही फरक पडला नाही. पण आपला छोटासा बालक रुदन करतोय, का करतोय म्हणून ऋषीची समाधी तुटली आणि डोळे खोडून पाहिले. म्हणले, पिताजी माहितीये का, आता एक राजा आला होता इथे आणि यांनी तुमच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. किती उदंड राजा होता तो. पण पिताजी, मीही काही कमी नाही, मी त्याला एक श्राप दिला की ज्याने इतिलंगित मर्यादा तक्षका सप्तमे हणी, ज्याने कोणीही दुष्कर्म केलेले, दुष्कृत्य केलेले, त्या राजाची मृत्यू 7 दिवसामध्ये हो. ऋषी श्रमिकांनी जेव्हा ध्यान करून पाहिलं तर त्यांना माहिती झालं की राजा परीक्षित आले होते आणि त्यांच्या हातून हा अपराध घडला. तेव्हा श्रमिक म्हणले, अरे शृंगी बाळा, तू फार मोठा अपराध केला. अरे जे ऋषी, जे राजा परीक्षित आपल्याला गुलाबाची माला, गुलाबाचा हार घालत होते, त्यांनी आज जर मेलेल्या सर्पाचा हार घातला तर काय फरक आहे? ऋषी शमी तर
प्रचंड त्यांना काय, कोणी फुलाची माळ घाला, कोणी कशाची घाला, काही फरक पडत नाही. आणि तुला जर क्रोध करायचाच होता तर राजाच्या क्रोधावर क्रोध करायचा होता, तू राजावर क्रोध केला. तू शाप दिला राजाला, करायला पाहिजे होता क्रोधावर. त्या क्रोधाच्या कारणाने पाणी भेटलं नाही म्हणून राजा परीक्षितीला क्रोध आला आणि त्यांनी मेलेला सर्प टाकला गळ्यामध्ये क्रोधामध्ये. त्या क्रोधावर क्रोध करायला पाहिजे होता, तू राजावर का क्रोध केला? बाळा, तू फार मोठा अपराध केलाय. आता केला, ब्रह्मवाक्य श्राप निघाला, आता सत्य होणार, काही उपाय नाही. क्रोधावर क्रोध करणे, क्रोधावर क्रोध व्हायला पाहिजे का क्रोध करणाऱ्यावर क्रोध व्हायला पाहिजे? एखादा फार मोठा कोणी गुंड आहे आणि त्या गुंडाला दुसऱ्या कोणी एका गुंडाने त्याच्यावर विजयी पेला, पण विजय कोणाची झाली? गुंडाचीच ना. त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या गुंडाची, पण झाली कोणाची? तशी यानेही श्राप दिला, पण यानेही क्रोधामध्ये येऊन श्राप दिला. शृंगी ऋषींनीही क्रोधामध्ये, म्हणजे राजाच्या क्रोधावर क्रोध करण्याऐवजी राजावर क्रोध केला. त्याच्यामुळे हे योग्य नाही म्हणले. बरं म्हणले, आता तू श्राप दिलाय तर कमीत कमी ज्यांना श्राप दिलाय त्यांना सूचना तरी दिली का नाही? नाही, सूचना नाही दिली. तेव्हा श्रमिक ऋषींनी आपले 2 शिष्य राजाच्या राजभवनामध्ये पाठवले आणि त्यांना सूचित करणे. आता जेव्हा हे 2 शिष्य राजाला सांगायला जात होते की तुम्हाला असा असा श्राप भेटलाय आणि तुमची 7 दिवसामध्ये मृत्यू होणार, तेव्हा हे मनामधून फार घाबरले होते. अशी आता गुरुची आज्ञा आहे, कशी मानव म्हणून बळच कस तरी राजाच्या दरबारात गेले, भीत आणि राजांना जेव्हा परीक्षितीने आपला मुकुट डोक्यावरून काढून ठेवला तेव्हा पुन्हा हे गोष्वर आले. म्हणले, अरे अरे, फार मोठा अपराध आपल्या हातात घडला, असं मी करायला नव्हतं पाहिजे. ठीक आहे म्हणले, तहान लागली होती, क्रोधामध्ये मी फार मोठी चूक केली, पण म्हणले या चुकीचं प्रायश्चित्त मला मिळायला पाहिजे. तेवढ्यात हे 2 शिष्य तिथे पोहोचले आणि त्यांनी समूळ सांगितलं की महाराज परीक्षित, आपल्याला शृंगी ऋषीचा श्राप झालाय की तुमची 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. राजा म्हणले, वाह, योग्य झालं, मी फार मोठा गुन्हा केला म्हणले, मला योग्य शिक्षा मिळायलाच पाहिजे होती, मी स्वतः याचं प्रायश्चित्त करणार होतो. बरं झालं मला शृंगी ऋषींनी श्राप दिला आणि मला 7 दिवसात मृत्यूचा श्राप मिळाला. असं म्हणून राजा आनंदित झाला की मी फार मोठा गुन्हा केला आणि मला हा श्राप स्वीकार आहे, मला सजा मिळायला पाहिजे. असं जेव्हा त्या शिष्यांनी ऐकलं तर त्या शिष्यांची राजांनी त्यांना फार मोठी दक्षिणा देऊन विदा केली. त्या शिष्यांनाही फार आश्चर्य वाटलं की असा राजा तर आम्ही पहिल्या वेळेस पाहतो. तर इकडे राजा परीक्षितीने आपला मुलगा जन्मेजय त्याला राजगादीवर त्याचा राज्याभिषेक केला आणि परीक्षित जंगलामध्ये निघून गेले. जेव्हा सर्वदूर असं कळालं की राजा परीक्षितीला श्राप झाला आणि 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, तेव्हा सर्व ऋषी मुनी महात्मा जागोजाग्याहून गंगेच्या काठावर येत होते, कारण राजा परीक्षित जाऊन गंगेच्या काठावर बसले. तेव्हा कोणकोणते ऋषी आले? अत्रिर्वशिष्ठश्च वनश्च सर्वदा नरिष्टनेमी भृग्वंगिराश्च पाराशरोगादिसुताय राम उतश्च इंद्रा प्रथमेदवाग्
मेधातिथिर्देवल देवरातो भारद्वाजो गौतम पिप्पलाद द्वैपा मैत्रेयोर्णे कणवश्च कुम्भयोगी द्वैपायनो भगवन्नारदश्च हे सर्व ऋषी मुनी तपस्वी महात्मा संतजन सर्वजण एकत्र झाले आणि एकत्र झाल्यानंतर राजांनी सर्वांचं यथोचित स्वागत केलं आणि म्हणले, राजन, आम्हाला फार खेद वाटतोय की तुम्हाला श्राप झालेला आहे आणि तुम्ही 7 दिवसामध्ये तुमची मृत्यू होणार आहे. फार दुःख वाटतं. राजा म्हणला, नाही नाही, दुःख करण्याचं काही कारण नाही. मी फार मोठा अपराध केला आणि या अपराधाची शिक्षा मला मिळायला पाहिजे. असं म्हणून राजांनी सर्व ऋषीमुनींना प्रणाम केला आणि गंगेच्या काठावर बसले होते. पश्चाताप बुद्धीने बसले होते. एवढ्यामध्ये काय झालं? तत्रा भगवत भगवन व्यासपुत्रो यदर्च्छया ग्रामाटनोनपेश अलक्षलिंगं निजलावकृत्वा तदश्वावधूतवेषम्. एवढ्यामध्ये एक सुंदरसा 16 वर्षाचा सुकुमार घुमलारे बाळ, केश आणि चेहऱ्यावर प्रचंड तेज अशी कांती, दैदिप्यमान अवधूत बालवेश श्री शुकाचार्यांचं आगमन झालं. शुकाचार्यांचं आगमन झाल्याबरोबर सर्व ऋषीमुनी जे महान तपस्वी होते आपल्या जागेवर उभे राहिले आणि सर्वांनी शुकाचार्यांना साष्टांग दंडवत दिले. बोलिए सुखदेव भगवान की जय, परीक्षित की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. शुकाचार्यांचं आगमन झाल्याबरोबर सर्व ऋषी महात्मा उभे राहिले आणि सर्वांनी साष्टांग दंडवत शुकाचार्यांना केला. का केला दंडवत? वयाने तर शुकाचार्य फार छोटे होते, पण परमहंस. आपल्याकडे वयापेक्षा ज्ञानाला छोटा बालक आहे, पण जर ज्ञानवान असेल तर मोठे मोठे ऋषीमुनीही त्याच्या चरणावर माथा ठेवतात. असंच शौनकादी ऋषींनीही सुतांच्या चरणी माथा ठेवला. राजा परीक्षित समोर येऊन शुकाचार्यांची पाद्यपूजा केली, पाद्यांचं चरणामृत घेतलं, सुंदरशी माळा, एक पुष्पहार शुकाचार्यांना अर्पण केला, यथासांग पूजा केली. आणि राजा परीक्षित म्हणू लागला, मी अहोभागी की मला माझ्या अपराधामुळे श्राप मिळाला आणि या श्रापातून मुक्ती कल्याणासाठी मी इथे एकांतामध्ये राज्याचा त्याग करून इथे आलेलो आहे. पण ह्या माझ्या कल्याणासाठी तुम्ही एवढे ऋषीमुनी सर्व एकत्र झाले, मी किती सद्भागी. निश्चितच कुठे ना कुठेतरी भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्म्याची माझ्यावर कृपा आहे. ज्यांनी माझं गर्भामध्ये रक्षण केलं होतं तेच माझं आजही रक्षण करते. म्हणून इथे प्रत्यक्ष कृष्णच श्री शुकांच्या रूपाने अवतरित झाले. आणि असं म्हणून राजा परीक्षितीने प्रश्न केला, अत पृच्छामि संसिद्धिर्योगिनां परमं गुरु पुरुषस्य यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वदा. अथ पृच्छामि संसिद्धिर्योगिनां परमं गुरुं
कार्य म्रियमाणस्य सर्वदा. राजा परीक्षित म्हणले, ज्याची मृत्यू जवळ आलेली आहे त्या माणसासाठी सर्वात उचित काय करण्यासाठी त्या माणसाने काय केलं पाहिजे. असं पाहिलं तर प्रत्येकाचीच मृत्यू 7 दिवसामध्ये. इथे परीक्षितीला तर माहिती आहे आपली मृत्यू 7 दिवसामध्ये होणार म्हणजे होणार. परीक्षित निश्चित आणि निश्चिंत होते की 7 दिवस तर माझा यमही काही करू शकतो नाही, मी बेडर 7 दिवस काही करू शकतो. पण तुम्हा आम्हाला तर माहितीच नाही 7 दिवसातला कुठला आपला असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 7 पैकीच कोणी ना एक वार जायचंय आपल्याला. समाधी भाषेतला हा गूढ अर्थ आहे की या 7 दिवसामध्ये परीक्षितीला जो साप झाला ना, हा तुम्हा आम्हालाही सूचक आहे की आपल्यालाही या 7 दिवसात सर्वांना एक ना एक दिवस जायचंय. म्हणून सदैव सावध आणि सावधान राहा. का? काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवीन तेव्हा मायब, सोडवीन राजा देशाचा चौधरी, अनेक सोय रे भले भले. काळाची उडी पडेल बा जेव्हा, जेव्हा काळाची उडी पडेल, जेव्हा मृत्यू प्रत्यक्ष समोर येईल तेव्हा देशाचा चौधरी राजा कोणी 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 काही करू शकत नाही. तेव्हा त्या अशा मरणधर्मी पुरुषाला, अशा मरणधर्मी माणसाला जर सर्वथा यथायोचित कार्य कुठलं करायचं असेल तर तो काय, भगवत चिंतन आणि भगवानाचं नाम. हाच प्रश्न परीक्षित करतायत तिथे. परीक्षित प्रश्न करताय शुकाचार्यांना, अथ पृच्छामि संसिद्धी योगिनां परमं गुरु, प्रियमाणस्य सर्वदा. मरणधर्मी पुरुषाला काय करणे उचित. आणि असा प्रश्न केल्याबरोबर शुकाचार्यांच्या हृदयात आनंद झाला. म्हणजे वा, शिष्य मिळावा तर असा. परमहंस है शुकाचार्य. परमहंस जेव्हा विद्वानाला विद्वान, पात्रवतावानाला पात्रतावान, यथायोग्य अधिकारी भेटतो तर तेव्हा त्यातल्या आत भरलेल्या ज्ञानाची घागर त्यालाही असं वाटतं की मी कधी ओसंडून देऊ. पण त्यासाठी कोणीतरी पात्र अधिकारी, पात्र शिष्य, पात्र पुरुष तिथे पाहिजे. ज्ञान अर्जन करण्यासाठी पात्रता पाहिजे. आणि एवढी विरक्ती आणि एवढा वैराग्य भाव राजा परीक्षितीचा इथे आलेला आहे. दुसरा कोणी एखादा राजा असता तर म्हणला असता मी चक्रवर्ती सम्राट आणि झाला असेल थोडा अपराध झाला म्हणून काय झालं, मीही शासक आहे, कोण ऋषी शृंगी काय असं म्हटलं असतं. पण इथे राजा परीक्षितीने तो अपराध स्वीकार केला आणि संत शरणागतीला आपल्या कल्याणासाठी म्हणून गंगेच्या तटावर जाऊन शुकाचार्यांच्या चरणी प्रणाम करून प्रश्न करू लागला. तर असा प्रश्न केल्याबरोबरही शुकाचार्यांना आतून गदगद आणि शुकाचार्यांची मुखातून श्रीमद भागवताची रसधार वाहू. वर्याणेशते प्रश्नम. इथे श्रीमद भागवतला प्रथम स्कंद पूर्ण आणि द्वितीय स्कंदामध्ये प्रत्यक्ष श्री शुकदेव बोलू लागले. जसं गीतेमध्ये आपण पाहतो की पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण कुठेच बोलले नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये
असोचान वसोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासो न गतासंश नानुशोचन्ति पंडिता. असं दिव्य ज्ञानाची धार कुरुक्षेत्राच्या मैदानावर कृष्णाच्या मुखातून पडली. आणि इथे भागवतामध्ये द्वितीय स्कंदाच्या पहिल्या अध्यायाची पहिली सुरुवात श्री शुकांच्या मुखातून होते. वर्याणेष ते प्रश्नम. भागवतामध्ये आणखी बरेचसे उवाच 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 आहे, पण त्या ठिकाणी कुठेही श्री हा शब्द नाही. केवळ श्री शुक उवाच, श्री भगवान उवाच. बाकीच्या ठिकाणी युधिष्ठिर वाच, भीष्म वाच, कुंत्या वाच, सुत वाच, ऋषी वाच, नारद वाच. बाकी जे कोणी बोलले त्यांच्या अगोदर श्री लागलं नाही. श्री केवळ शुकाचार्यांच्या अगोदर आणि श्री भगवान वाच. श्री कृष्ण वाच नाहीये, श्री भगवान वाच. कारण जेव्हा मुखातून ज्ञान प्रवाह निघतो तेव्हा ती बोलणारं जे मुख असतं हे भगवानाचं असतं. श्री भगवान वाच. तर द्वितीय स्कंधाचं चिंतन आपण शुकाचार्य काय ज्ञान परीक्षेतीला सांगतायत आणि संपूर्ण भागवतामध्ये काय सांगतायत हे आपण उद्या पाहू. वेळ झालेला आहे आता बऱ्याच. निद्रा देवीचं आगमन होत आहे. एक बार जय जयकार बोलिए पंढरीनाथ भगवान की जय. ओंकारनाथ भगवान की जय. श्री शुकाचार्य भगवान की जय. नमः पार्वती पदये. हर हर महादेव. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. श्री भागवत भगवान